विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण बोनस भाग याविषयी सविस्तर अभ्यास केला व ती कन्सेप्ट समजून घेतली. आता याच्या पुढची आणि महत्त्वाची कन्सेप्ट जी आहे ती विद्यमान कर्मचाऱ्यांना भागवाटप. विद्यमान कर्मचारी म्हणजे सद्यस्थितीत असलेले कर्मचारी, सध्या काम करत असलेले कर्मचारी, त्यांना म्हणतात विद्यमान. मग या कर्मचाऱ्यांना भाग वाटप करून कंपनी भांडवल गोळा करू शकते. त्यासाठी कंपनीकडे 4 मुख्य प्रकार आहेत की या 4 प्रकाराद्वारे कंपनी भांडवल उभारणी करू शकते. मग कर्मचाऱ्यांना भागवाटप का हो? तर त्याला प्रमुख कारण असं आहे की सध्याचं युग हे पूर्णतः कॉम्प्युटराइज युग आहे. औद्योगिक क्रांती घडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बदल हे सध्याच्या युगामध्ये अस्तित्वात असलेले आपल्याला दिसतात. सध्याचे युगाला आपण कॉम्पिटिशनचे युग असं म्हणतो आणि या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये कर्मचारी टिकवून ठेवणं ही एक फार मोठी कला कंपनीकडे अस्तित्वात असणे गरजेचे आहे. कारण कंपनीच्या सर्व बारीक-सारीक गोष्टी, वस्तू येण्यापासून ते ती वस्तू मार्केटमध्ये पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीला कर्मचारी हा जबाबदार असतो. मग हा जर कर्मचारी आपल्याकडे प्रामुख्याने टिकवून ठेवायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या कंपनीला अवलंब कराव्या लागतात. कर्मचारी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांशिवाय त्या कंपनीचं काम हे चांगल्या पद्धतीने होऊच शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीसाठी माल आला, त्या मालावर प्रक्रिया करणं, तो माल व्यवस्थित लावून ठेवणं, जेव्हा गरज असेल तेव्हा त्या ठिकाणी लावलेला माल उपयोगात आणणं, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करणं, त्यासाठी मशिनरीचं हँडलिंग करणं, वस्तू व्यवस्थितरित्या तयार करणं, त्या वस्तूंची योग्य पद्धतीने नोंद ठेवणं आणि त्या वस्तू मार्केटपर्यंत जाऊन विकणं, या प्रत्येक गोष्टीमागे कर्मचारी ही महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आणि यामुळे अशा कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणं हे फार महत्त्वाचं कार्य आहे. आणि हेच महत्त्वाचं कार्य कंपनीला करावं लागतं की आपले जे कर्मचारी आहेत त्याच्यातल्या त्याच्यात कुशल कर्मचारी जे आहेत, कुशल कर्मचारी म्हणजे जे आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करून योग्य वेळेस योग्य ती कृती करतात व त्यामुळे कंपनीला नुकसानपासून वाचवण्याचं काम अशा कंपन्या करतात. जसं मटेरियल काढताना जर मटेरियल व्यवस्थित पद्धतीने काढलं गेलं नाही तर मोठ्या प्रमाणावर त्या कच्च्या मालाचं नुकसान होऊ शकतं. मग त्या कच्च्या मालाचं नुकसान जर टाळायचं असेल तर कर्मचारी वर्ग चांगला असेल तर तो चांगल्या पद्धतीने ते मटेरियल काढेल. त्यासाठी जी काही सावधगिरी त्याला बाळगायची असेल ती सावधगिरी बाळगून मग तो ती वस्तू योग्य पद्धतीने उपयोगात आणेल. मग यासाठी कुशल कर्मचारी वर्ग असेल, अशा कुशल कर्मचारी वर्गाला टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. कारण नुकसान कमी झालं याचा अर्थ तुमचा खर्च कमी झाला. म्हणजे त्या नुकसानीमागे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर त्या कंपनीला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला असता, पण नुकसान न झाल्यामुळे तो खर्च वाचला. आणि खर्च वाचला तर अकाउंटन्सीच्या भाषेमध्ये नफा वाढतो. मग हा जो नफा आहे, हा नफा वाढविण्यासाठी कर्मचारी हा सगळ्यात उपयुक्त घटक ठरतो.
आणि म्हणून कंपनी आपले कर्मचारी हे इतर ठिकाणी जाऊ नये. कारण आता सध्या असं वातावरण आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या कंपनीमध्ये चांगली सुविधा उपलब्ध झाली नाही, चांगली सोय मिळाली नाही, तर तो कर्मचारी लागलीच ती कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन होतो. बऱ्याच वेळेस असंही होताना दिसतं की कंपनी काय करते, अशा कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्याचं मग काम करते. म्हणजेच इतर कंपनी कर्मचाऱ्यांना ज्या काही फॅसिलिटी देत असेल त्याच फॅसिलिटीपेक्षा अजून जास्त फॅसिलिटी तो कर्मचारी आपल्याकडेच राहावा, म्हणून कंपनी तशा प्रकारची फॅसिलिटी कर्मचाऱ्यांना देत असते. कारण अशा प्रकारच्या फॅसिलिटी दिल्या तरच तो कर्मचारी आपल्या कंपनीमध्ये टिकून राहील. अन्यथा बऱ्याच ऑप्शन्स त्या कर्मचाऱ्याकडे असतात, तो लागलीच एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीकडे जातो, दुसरी कंपनी सोडून तिसऱ्या कंपनीकडे जातो व त्याच्या त्या नॉलेजचा फायदा, त्या ज्ञानाचा फायदा हा ज्या कंपनीमध्ये तो काम करतो त्या कंपनीला त्याचा फायदा होतो. मग असे जर कर्मचारी जे कुशल आहेत ते जर सोडून जायला लागले तर कंपनी आपलं अस्तित्व योग्य पद्धतीने भविष्यात टिकवू शकणार नाही. यासाठी कर्मचारी वर्गांना सांभाळून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य असतं. मग या कर्मचारी वर्गांमध्ये या कर्मचाऱ्यांना सांभाळून ठेवण्यासाठी कंपनी भाग वाटप करून भांडवल उभारणी करते. पण भाग वाटप करणं म्हणजे फक्त भागांचं वाटप म्हणून त्यांना नुसतं भांडवल उभारायचं नाही आहे, तर त्या कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीमध्ये कसं ठेवता येईल यासाठी कंपनीने या 4 प्रकारच्या योजना मांडलेल्या आहेत की ज्याच्यापैकी पहिली योजना जी आहे ती आहे ESOS, दुसरी आहे ESPS, तिसरी आहे SARS आणि चौथी आहे स्वेट सामान्य भाग. मग यापैकी आपण पहिल्या गोष्टीचा इथे अभ्यास करूया, ती म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना, ज्याला नाव आहे ESOS. ESOSचा फुल फॉर्म होतो एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम. एम्प्लॉई म्हणजे कर्मचारी, स्टॉक म्हणजे भाग, ऑप्शन म्हणजे विकल्प आणि स्कीम म्हणजे योजना. मग या योजनेअंतर्गत कंपनी काय करते की जे आपले पूर्ण वेळ कर्मचारी आहेत, कायमस्वरूपी असलेले कर्मचारी आहेत, संचालक आहेत, अधिकारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांना, त्या संचालकांना, त्या अधिकाऱ्यांना समहक्क भागांची विक्री करते. बघा आता इथे एक शब्द तुम्ही महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखा आहे, ते म्हणजे कायम कर्मचारी. कायम कर्मचारी म्हणजे जे टेम्पररी बेसिसचे कर्मचारी नाहीत, तात्पुरत्या स्वरूपाचे कर्मचारी नाहीत, ज्यांना कायम कर्मचारी, संचालक किंवा अधिकारी म्हणून संबोधिले जात आहेत, अशाच कर्मचाऱ्यांचा समावेश या योजनेमध्ये होतो. आणि का, तर या कर्मचाऱ्यांनी ती कंपनी सोडून इतरत्र जाऊ नये म्हणून कंपनी अशा प्रकारच्या भागांचं वाटप हे पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांना करताना दिसते. आता इथे शब्द आहे की कर्मचारी भाग विकल्प म्हणजे समहक्क भाग खरेदी करण्याचा पर्याय हा त्या कर्मचाऱ्यांना दिला जातो, त्या संचालकांना दिला जातो, त्या अधिकाऱ्यांना दिला जातो. भाग विकल्प आहे, विकल्प म्हणजे पर्याय, हा पर्याय आहे. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याने त्या कंपनीचे भाग विकत घ्यायलाच पाहिजे असं कुठलंही बंधन त्या कर्मचाऱ्यांवर नसतं. त्यांच्यासमोर कंपनी फक्त पर्याय ठेवते आहे
मग पर्याय कसा असतो की भविष्यात या तारखेला आम्ही तुम्हाला कंपनीचे असे असे भाग या किमतीला देऊ. म्हणजे भविष्यात ते भाग ज्या किमतीला देणार आहे ती किंमत कंपनी आजच सांगून ठेवते. म्हणून त्यांनी म्हटलंय पूर्वनिश्चित दराने. म्हणजे त्याची किंमत कंपनी आजच सांगून ठेवते की या किमतीला भविष्यातील या तारखेला आम्ही तुम्हाला हे भाग देऊ करू. म्हणजे समजा 100 रुपये दर्शनी किंमत असलेला भाग कंपनी समजा 120 रुपयांमध्ये कर्मचाऱ्यांना देणार आहे. तर हा एक विकल्प दिलेला असतो. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समजा 100 रुपये दर्शनी किमतीचा भाग आहे, तो कंपनी समजा 31 मार्च 2021ला 120 रुपयात देण्याचं कंपनीने कबूल केलं. म्हणजे भविष्याची ती तारीख आहे व कंपनी दर आजच सांगून देते. मग अशा वेळेस समजा 31 मार्च 2021 रोजी त्याच भागांची किंमत मार्केटमध्ये 300-350 रुपये असेल, तर ते भाग त्या कर्मचाऱ्यांना किती रुपयाला मिळणार आहे? तर फक्त 110 किंवा 120 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे त्यांचा तो फायदा आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना तो फायदा व्हायला पाहिजे, यासाठी कंपनी अशा प्रकारच्या भागांची विक्री कर्मचाऱ्यांना करते की जेणेकरून तो कर्मचारी ती कंपनी सोडून इतर कंपनीमध्ये जाणार नाही व त्याची जी स्किल आहे, त्याचं जे नॉलेज आहे, ते त्याचं नॉलेज त्या कंपनीच्या कामाला मोठ्या प्रमाणावर येईल. यासाठी कंपनी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना मार्केटमध्ये आणते. मग यामध्ये आता 120 रुपयाची भागाची जी मार्केटमध्ये असलेली किंमत आहे ते त्यांना, म्हणजे 200 रुपये भागांची मार्केटमध्ये असलेली किंमत जी आहे ती त्यांना जर 120 रुपयामध्ये मिळणार असेल, तर साहजिकच आहे त्या कर्मचाऱ्याच्या मनात त्या कंपनीविषयीची एक चांगली भावना निर्माण होते. व यामागे कंपनीचा दुसरा दृष्टिकोन असा आहे की समजा तो कर्मचाऱ्याने ते भाग विकत घेतले समजा, तर साहजिकच आहे त्या कर्मचाऱ्याला असं वाटेल की या भागांची किंमत जर वाढवायची असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन करावं लागेल. कारण उत्पादन चांगलं असेल तर विक्री जास्त होते, विक्री जास्त झाली तर नफा जास्त होईल, नफा जास्त झाला तर लाभांश जास्त मिळेल आणि शेवटी त्या लाभांशाचा फायदा त्या कर्मचाऱ्याला मिळतो. व यासाठी तो कर्मचारी, जशी काही ही कंपनी आपली स्वतःची आहे, कारण त्यामागचा फायदा त्याला मिळणार आहे, म्हणून तो स्वतःहून चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रेरित होतो, प्रोत्साहित होतो. व चांगला जर त्याला फायदा झाला, चांगला जर लाभांश मिळाला, तर साहजिकच आहे त्याला ती कंपनी आपली असल्याची जाणीव निर्माण होते. जसं काही तो कंपनीचा मालक आहे अशा पद्धतीची भावना त्याच्या मनात निर्माण होते. व यासाठी ते चांगले काम करायला परत उद्युक्त होतात. म्हणजे साहजिकच आहे त्या कर्मचाऱ्यांच्या यशावर कंपनीचं यश अवलंबून आहे आणि म्हणून कंपनी अशा प्रकारचे भाग हे कर्मचाऱ्यांना प्रदान करतात. आता हे प्रदान करताना त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे की या योजनेअंतर्गत कंपनी तिची मुख्य कंपनी किंवा दुय्यम कंपनी, आता मुख्य कंपनी म्हणजे ती कंपनी स्वतः आणि दुय्यम कंपनी म्हणजे अशा कंपन्या की ज्या कंपन्यांपैकीच्या 50% पेक्षा जास्त भाग या अस्तित्वात असलेल्या कंपन्याने घेतलेल्या आहेत. म्हणजे समजा एक्स कंपनी आहे आणि या एक्स कंपनीने ए कंपनी, बी कंपनी आणि सी कंपनी
या 3 कंपन्यांचे 50% जास्त मालकी ही एक्स कंपनीकडे असेल, तर अशा वेळेस एक्स कंपनी ही होल्डिंग कंपनी झाली आणि ए कंपनी, बी कंपनी आणि सी कंपनी या सबसिडियरी कंपनीज झाल्या. मग या मुख्य कंपनी म्हणजे होल्डिंग कंपनी किंवा दुय्यम कंपन्या म्हणजे सबसिडियरी कंपनी, या कंपन्यांचे जे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत, कायम संचालक आहेत, कायम अधिकारी आहेत, त्यांनाच ही योजना कंपनी लागू करते की जेणेकरून हे कायमस्वरूपी असलेले कर्मचारी, कायमस्वरूपी असलेले संचालक, कायमस्वरूपी असलेले अधिकारी ही ती कंपनी सोडून इतर कंपनीमध्ये जाणार नाहीत, याची प्रामुख्याने काळजी कंपनी घेत असते. मग ह्या कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये या विकल्पाबद्दलच्या काही तरतुदी कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. आता त्या तरतुदींचा आपण इथे सविस्तर अभ्यास करूया. पहिली जी तरतूद आहे ती म्हणजे कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करते. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. कंपनी काय करते आहे, तिच्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करते. मग यासाठी कर्मचारी कल्याण संस्था द्वारे भागांचं वाटप केलं जात असतं. तेही कोणाला, थेट त्या कर्मचाऱ्यांना भागांचं वाटप केलं जातं. दुसरा आहे वाटप केलेल्या भागाचे मूल्य. आता ही फार महत्त्वाचा मुद्दा आहे की वाटप केलेल्या भागाचे मूल्य हे बाजार मूल्यापेक्षा कमी असते. म्हणजे जे भाग कंपनी त्या कर्मचाऱ्यांना देणार आहे त्या भागांची किंमत मार्केटमध्ये जी असेल, बाजारामध्ये जी असेल, त्या बाजारामध्ये असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीने ते भाग कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ करते. बाजारामध्ये समजा मूल्य 400 असेल तर निश्चित पद्धतीने कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना 400 रुपयांपेक्षा कमीच भावाने, 400 रुपयांपेक्षा कमीच मूल्याने ते भाग त्या कर्मचाऱ्यांना प्रदान करते. आणि त्यामुळे साहजिकच आहे की मार्केटमध्ये असलेल्या भावापेक्षा आपल्याला कमी किमतीत भाग मिळत आहेत याचा एक वेगळाच आनंद कर्मचाऱ्यांमध्ये असतो. कारण की त्यांना दिसतं आहे की हे भाग विकून मला मोठ्या प्रमाणावर फायदा होण्याचे चान्सेस आहेत. निश्चितच तो लागलीच भाग विकू शकत नाही. नाही तर एखादा कर्मचारी आला, भागांची किंमत वाढताना त्याने भाग विकत घेतले, लगेच वाढत्या भावात ते भाग विकून लगेच ती कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत चालला गेला, असं सुद्धा होऊ शकतं ना. म्हणून लागलीच तो त्या गोष्टी करू शकत नाही. त्यासाठी तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने प्रत्यायोजन कालावधी 1 वर्षाचा ठेवलेला आहे. प्रत्यायोजन कालावधी म्हणजे भाग विकल्प ज्या तारखेला दिलेला आहे त्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत त्याला त्या भागांची खरेदी करावी लागते. म्हणजे समजा कंपनीने 1 एप्रिल 2020ला भाग विकल्प पर्याय हा कर्मचाऱ्यांना दिलेला असेल तर कर्मचारी त्या भागांची खरेदी ही 31 मार्च 2021 पर्यंत करू शकतो. म्हणून या कालावधीला म्हणतात प्रत्यावसन किंवा प्रत्यायोजन कालावधी, वेस्टिंग पिरियड. आणि या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला ते भाग विकत घ्यावे लागतात. म्हणजे थोडक्यात या 1 वर्षापर्यंत जर त्याने समजा ठरवलं की आपण 1 एप्रिलला जाहीर केलेले भाग आपण फेब्रुवारी मार्चमध्ये घेऊ, तोपर्यंत आपण कंपनीची पोझिशन बघू. मग अशा वेळेस तो कर्मचारी त्या कंपनीमध्ये किमान
कमीत कमी 8-9 महिने तर काढेल ना. असं येऊ शकतं तो 1 वर्ष पूर्ण काढेल. म्हणजे थोडक्यात 1 वर्षापर्यंत त्या कंपनीला, त्या कर्मचाऱ्याला कंपनीने टिकवून ठेवलं. मग अशाच पद्धतीने कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना टिकवण्यासाठी अशा प्रकारच्या योजना अस्तित्वात आणताना दिसते. पुढचं त्यांनी म्हटलेलं आहे की सामान्यतः कंपनी तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते. किमान धारण कालावधी म्हणजे ते जे भाग त्या कर्मचाऱ्याला दिलेले आहेत ते भाग त्याने किती कालावधीपर्यंत तो विकू शकत नाही, त्याला म्हणतात लॉक इन पिरियड. किमान धारण कालावधी की इतक्या वर्षापर्यंत त्याला ते भाग स्वतःच्या नावानेच धारण करावे लागतील व त्यानंतर मग तो त्या भागांची विक्री मार्केटमध्ये करू शकतो. म्हणजे त्या कालावधीपर्यंत तो कर्मचारी आपल्याकडेच राहील. म्हणून कंपनी काय करते की किमान धारण कालावधी निश्चित करते. म्हणजे ज्यामध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाही, म्हणजे ते भाग हे त्याच्याच नावाने राहतील जोपर्यंत तो किमान धारण कालावधी संपत नाही तोपर्यंत. एक वेळेस किमान धारण कालावधी संपला की त्यानंतर तो त्या भागांची विक्री करू शकतो किंवा दुसऱ्यांना ते भाग हस्तांतरित करू शकतो. याच्यामध्ये विकल्प दिल्यापासून ते धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी 1 वर्षाचा असतो असं आपण आत्ताच वरती बघितलं. म्हणजे 1 वर्षापर्यंत तो त्या भागांची विक्री करू शकत नाही. थोडक्यात पुढचं आहे की या आपल्याला माहिती आहे की प्रत्येक भागावर लाभांश दिला जातो किंवा प्रत्येक भागांवर वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार कंपनी प्रदान करते. जसं मतदानाचा अधिकार, सभेत उपस्थित राहण्याचा अधिकार. पण हे सर्व जे अधिकार आहेत हे अधिकार केव्हा मिळतील? जेव्हा त्या व्यक्तीने भाग खरेदी केले तर. आणि जर भागच ज्याने खरेदी केले नाही त्यांना हे अधिकार प्राप्त होणार नाही. आणि म्हणून त्यांनी पुढचा मुद्दा सांगितलेला आहे की जोपर्यंत कर्मचारी हा भागधारक बनत नाही, म्हणजे कंपनीने दिलेल्या विकल्पाचा पर्याय जोपर्यंत तो कर्मचारी स्वीकारत नाही, जोपर्यंत तो कर्मचारी त्या कंपनीचे भाग विकत घेत नाही, तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा लाभांश किंवा मिळणार नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या सभेमध्ये उपस्थित राहण्याचा व त्या सभेमध्ये मतदान करण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार त्यांना राहणार नाही. म्हणजे भाग खरेदी करणं हे महत्त्वाचं आहे. भाग खरेदी केल्यावरच भागधारक बनतो आणि भागधारकालाच या गोष्टींचे अधिकार प्राप्त होतात. आणि म्हणून कर्मचारी जोपर्यंत भाग खरेदी करत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ घेता येत नाही, की जो भागांसंबंधीचा लाभ असतात असे लाभ त्याला उचलता येत नाही. पुढचं महत्त्वाचं गोष्ट जी आहे ती म्हणजे की अशा प्रकारचे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला भागधारकांची विशेष सभा घेऊन त्या विशेष ठरावाद्वारे सभेत मंजुरी घ्यावी लागते. तुम्ही बघितले की साधा ठराव आणि विशेष ठराव. 50% जास्त मतदान असेल तर साधा ठराव, पण 75% जास्त मतदान हवं असेल तर त्याला म्हणतात विशेष ठराव. मग इथे विशेष ठरावाद्वारे सगळ्यात अगोदर भागधारकांची परवानगी ही प्राप्त करावी लागते. जोपर्यंत ही मंजुरी मिळत नाही तोपर्यंत कंपनी भागांचं वाटप कर्मचाऱ्यांना करू शकत नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारचे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला विशेष ठरावाद्वारे भागधारकांची संमती ही सभेत मंजूर करून घ्यावी लागते. याशिवाय
कर्मचाऱ्यांना जे काही भाग या योजनेअंतर्गत मिळालेले आहेत ते भाग कर्मचारी हस्तांतर करू शकत नाही किंवा कोणाला गहाण ठेवू शकत नाहीत किंवा कोणाला तारण म्हणून ते ठेवू शकत नाही. पण त्यासाठी जो काही त्यांचा किमान धारण कालावधी असेल तिथपर्यंतच या गोष्टी आहेत. त्यानंतर मात्र तो अशा गोष्टी करू शकतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करावी लागते आणि त्या समितीला म्हणतात भरपाई समिती. मग या भरपाई समितीची स्थापना प्रत्येक कंपनीला कर्मचारी भाग विकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी करावी लागते. आणि या समितीच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, जे काही अधिकार आहेत, त्या अधिकाऱ्याचा वापर अशा प्रकारच्या समितीला निश्चित पद्धतीने करता येतो. शेवटचा मुद्दा जो इथे सांगितलेला आहे तो म्हणजे कंपनीला सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ कायदा, या कायद्यामध्ये जो काही नियम आहेत त्या नियमांच्या किंवा त्या तरतुदींचे पालन हे त्या कंपनीला करावे लागते. म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी ही योजना अस्तित्वात आणली असताना कर्मचाऱ्यांना कोणते फायदे दिले गेले पाहिजेत, कोणत्या अटी कर्मचाऱ्यांकडनं पूर्ण करून घेतल्या पाहिजेत, त्या सगळ्यांविषयीचे नियम 2014च्या तरतुदीचे पालन हे करावे लागते. सेबीने आपल्या नियमावलीमध्ये हे नियम टाकलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक कंपनीला कंपल्सरी असतं, सक्तीचं असतं, बंधनकारक असतं. आणि त्यामुळे कंपनीला सेबी नियम 2014च्या तरतुदींचे पालन करावे लागते. आता सेबी इथं जुनी संस्था आहे, पण 2014मध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या 2014मध्ये झालेल्या बदलांचा विचार करून तशा पद्धतीच्या तरतुदीचं पालन कंपनीला करावं लागतं. अशा पद्धतीने कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची जे टर्नओव्हर होतं, जी कंपनीचे कर्मचारी ती कंपनी सोडून इतरत्र जातात, असं व्हायला नको यासाठी कंपनी अशा प्रकारची योजना अस्तित्वात आणते. म्हणून त्याला म्हटलेलं आहे कर्मचारी भाग विकल्प योजना. परत सांगतोय, विकल्प आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यावर, संचालकांवर किंवा अधिकाऱ्यांवर कंपनीचे तुम्हाला भाग विकत घ्यावेच लागतील असं कोणत्याही प्रकारची सक्ती करू शकत नाही. तो विकल्प आहे, तो पर्याय आहे, तो पर्याय स्वीकारायचा की नाही हे पूर्णतः त्या कर्मचाऱ्यावर, त्या संचालकांवर, त्या अधिकाऱ्यांवरच अवलंबून असतं. पण ज्यांना कोणाला ते भाग विकत घेण्याची इच्छा असते निश्चित पद्धतीने असे कर्मचारी ते भाग विकत घेऊ शकतात. अशा पद्धतीने कर्मचारी भाग विकल्प योजना ही जी महत्त्वाची कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आपण पूर्ण केली. बऱ्याच वेळेस परीक्षेला आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस हा प्रश्न शॉर्ट नोट्स टिपाल्या म्हणून विचारला गेलेला आहे. म्हणून जेव्हा हा प्रश्न विचारतील तेव्हा ही योजना कोणाला दिली जाते आणि या योजनेच्या कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत या सर्व बाबी त्या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित असतं. इतके बोलून आजचं जो तास आहे तो आपण इथेच संपवूया. पुढच्या तासाला आपण पुढची जी भाग वाटपाची योजना जी कर्मचाऱ्यांसाठी आहे ती म्हणजे कर्मचारी भाग खरेदी योजना याविषयीचा, याशिवाय स्टॉक ॲप्रिसिएशन राईट स्कीम विषयीचा संपूर्ण अभ्यास आपण पुढच्या तासाला करू. धन्यवाद.